अरे बाबा बाबा बाबा, हा दुसरा दिसतोय. अच्छा गावात हे बघ कुठे टाकली वयाने. बाबा बाबा बाबा, काही शपथ, म्हणजे इकडून इकडे आला वाटतं हा. उतर, हा पकडले, उतर उतर उतर. हा बरोबर 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 बरोबर, हा एक नंबर. अरे हे काय लाईनच लागली आहे, लय मोठी लाईन लागली आहे. सावकाश आरामात जाऊया. आणि एकदम डेंजर दिसतंय जरा सगळं. मोठी झाली ना, उंच झाली. उगे दादाला हा आला ना. बऱ्यापैकी उजाडलेलं आहे आणि उजाडल्या आम्हाला भेटलं ट्रॅफिक. आई ग, आता मला वाटतं सावर्डा येईल. आणि हे कशामुळे झालंय काय माहीत नाही. ड्रायव्हरचं नाही की रस्ता खराब आहे की काय, कोणी काही ठोकली नाही ना. कोण बंद आहे, अच्छा बंद पडला, बंद आहे बंद आहे. अच्छा तो बंद आहे. अच्छा नाही ते ठोकलंय त्याने. ठोकली हे बघ. आई शपथ, अशी कशी ठोकली डायरेक्ट एवढी. बेकार ठोकली. बाबा बाबा हे आहे म्हणून रात्रीला खूप आपल्या मुंबई गोवा हायवेचा हा एक प्रॉब्लेम आहे. भरपूर लोक जी नवीन येतात ना, एकदम त्यांना सोपा वाटतो हायवे, पण एक खतरनाक आहे आपला हायवे. आता कशी ठोकली त्याने, पूर्ण बोनेट आतमध्येच घातलं. जाऊ दे, आपला प्रवास सुखाचा झाला. सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, बाकी तुमचं जगणं मरणं तुमच्या हातात आहे, पण बाहेर आल्यानंतर थोडंसं कंट्रोलमध्ये पाहिजे. हे इथे मंदिर आहे कुठलं तरी, इथे नाश्ता जेवण हॉटेल गीताई. आता तर एवढ्यात नाश्ता नाही करायचा. अरे बाबा, याचा पण पंक्चर झाला वाटतं. ह्या रोडला जी गाडी मी पळवली ना, आईस बरोबर सांगू, सुपर. म्हणजे जेव्हा मी टायर चेंज केले ना, त्यानंतर जो मला अजून जो रिस्पॉन्स देते ना टायर चेंज केल्यानंतर, खतरनाक. म्हणजे जी ग्रीप भेटते ना, मजबूत ग्रीप भेटते मला. म्हणजे सिमेंटवर तेवढी भेटत नाही कधी, पण न्यू टायर टाकल्यानंतर एकदम प्रॉपर मला ग्रीप भेटते. एक लक्षात ठेवा, कुठली पण कंपनीचे टाका, तुम्हाला सेम येते. फक्त काय लाईफ त्याची जास्त असते त्या कंपनीचे तुम्ही टायर जास्त करून आपल्या बाईकला टाकायचे. आता माझे पहिले MHFचे होते. MHFचे मला बरोबर 27,000 किलोमीटर चालले चांगले, म्हणून मी सजेस्ट केलं की बाबा मला स्वस्त पण पडत होते आणि त्याची ग्रीप पण चांगली आहे, ऑफ रोडिंगला पण चालतात, टुरिंगला पण चालतात. त्यामुळे म्हटलं मी तेच घातले. कारण मी अपोलोचे टाकायला गेलेलो 8,000 सांगितलेले, कशाला टाकू एक्स्ट्रा 2,000. तर म्हटलं MHFचे मला ओके वाटले, म्हणजे छान आहेत. मला आता तर सध्या रिस्पॉन्स चांगले येते. आता लदाखला बघू ना किती एक्सपिरियन्स त्याचा वेगळा असेल, जरा मजा येईल जरा. पण हा रोड आपला आता एक नंबर आहे. मजा आली जरा गाडी पळवायला. म्हणजे खूप दिवसानंतर गाडी आज माझी धावते एकदम सुसाट, 100. नाहीतर मला वाटतं गावाला मी कधी गेलेलो, हां मागे लग्नाला गेलेलो गावी तोच, त्याच्यानंतर मी गावी नाही गेलेलो. चला आता क्षणभर विश्रांती घ्यायची नाश्त्यासाठी, पण एवढ्यात नाही तर मी श्रद्धा हॉटेलमध्ये थांबायचो. पण आज श्रद्धा हॉटेल नाही, आज पुढे टाईम आहे, अजून 1 तास आपण रनिंग करायचे बाईक. कारण कवर झालं पाहिजे अंतर, कारण आपण खूप टाईमपास करत आलो आहे कालपासनं. ठीक आहे, कारण लेट निघालो, 10:30 11ला निघालो आम्ही. त्याच्यात पण ट्रॅफिक एवढं ना, कंटाळा आलेला. हा हा हा, जो सुगंध आला आहे ना, मस्त आला. वा वा वा, क्या बात आहे. खरवस असतो ना, खरवस, दुधाचा खरवस बनवतो ना आपण गावी, तसा आवाज आला, तसा स्मेल आला मला.
फोर व्हीलर मधून जे बघतात ना पब्लिक आपल्याकडे, एवढं भारी वाटतं ना. हा हा, म्हणजे असं वाटतं बाई गाडी, आपली गाडी काहीतरी वाटते पब्लिकला, असा लुक दिसतो. ॲक्च्युली मला तो बघायचा आहे समोरून. ॲक्च्युली आपल्याला असं बॅकअप व्हॅन असली ना आपल्याबरोबर तर समोरून सांगायला भेटतं बाई आपले शूट घे असं. पण आपल्याकडे नाही तसं, आपले मेंबर पण नाही आहेत की बाईकवरून असं प्रॉपर शूट घेईल आपली. आता थोडा रस्ता बघा मोकळा भेटला आहे. नाही तर रात्री ना एवढा जाम होता ना, अजिबात गाडी मला पळवायला भेटते ना. आता हा काय करतोय बघा, अर्धी नंबर प्लेट तुटली आहे याची. भाई हे नवीन जे येतात ना फोर व्हीलर घेऊन गावी, त्यांना खूप सांभाळावं लागतं, खूप सांभाळावं लागतं. ते मागे बघतच नाही. एक तर सेंटरला चालत असतात, मग अचानक लेफ्टला जातात, मध्ये राईटला येतात. खूप सांभाळावं लागतं यांना आणि मग कुठेतरी ठोकतात. आणि त्यांच्यामुळे काय होतं, मागून जो येतो ना त्याला तो कन्फ्यूज होतो खूप की भाई आता मी कुठे टाकू गाडी. पेट्रोल तर मला टॉपअप केलं पाहिजे, 120 किलोमीटर चालेल, पण नको आता जाऊ दे. नाश्ता करायला थांबू तिकडेच, मग बघू. अरे हे काय लाईनच लागली आहे, लय मोठी लाईन लागली आहे. हे मला गणपतीचे दिवस आठवले. सगळं आपल्या गाडीवर बोजा बिजा बांधून चाललेत गावी. हा इकडून उलटा येतोय. अच्छा, इकडून रॉंग साईडने आला हा. BMW वाला कोण आहे, UP वाला. त्याला वाटलं BMW म्हणजे मोठा शहाणा. UP गोव्याला चालला असेल. चला चला चला, आपल्याला जागा करा, आपल्याला जागा करा पट्टापट. ए सावकाश सावकाश सावकाश. थांबा दादा थांबा, आपले सॅडल बॅग आहेत म्हणून भीती वाटते. नाही ते एवढ्यात मी गेलो असतो झपाझप. हे संगमेश्वरचं ब्रिज होईपर्यंत हालत खराब आहे भाऊ. गणपतीपर्यंत झालं तर ठीक, तर पावसात तर अजून हालत खराब आहे इकडे. हे काय, हे मला वाटत नाही गणपतीपर्यंत होईल. ए बाय रुको भाई, बाईक वाले को जाने दो, बाईक वाले को जाने दो. नको थांबा इथेच मग, नाही तर खाली उतरायला जाईल तिकडे. सावकाश आरामात जाऊया. आणि एकदम डेंजर दिसतंय जरा सगळं. मागे जर येईल पटकन ना, हा बघा मागे जाणार आहे. मला जायला देत नाहीये. बस थांब ग, काय करते. अरे बाबा हे बघ काय, घारकड गुडकुड घारकड गुडकुड घारकड गुडकुड होते. धाड धूड धाड धूड धाड धूड. चला संगमेश्वर मध्ये तर पोचलो. काय हालत झाली आहे बघा. बाबा ऐक, बाबा हे सगळ्यात जुनं ब्रिज आहे, त्यामुळे हे सगळं ब्रिजचं काम चालू आहे. पण मला वाटतं लवकर होणार नाही, खूप मोठं काम आहे. हे काम कधी होणार ना काय कळत नाही. त्यामुळे संगमेश्वरच्या पुढे आल्यानंतर एक दोन जे स्पॅच भेटतात, हे कधी काम होतं आहे काय कळत नाही. किती वर्ष झाली, आई ग खूप वर्ष झाली, खूप वर्ष. हा पावसात चिखलाचा त्रास आणि आता धुळीचा त्रास. राहायचं कधी. एवढा आवाज येतो ना गाडीचा, खळखळ खळखळ, भीती वाटते. लय बेकार आवाज येतो. नाही हे काय आहे मग इकडे, व्हेज नॉन व्हेज. हा भाई इकडे मागे, त्याला मागे सांगा. नाही पण पाव वगैरे दिसत आहेत, पाव दिसत आहेत पाव. जाऊ दे, चला मग पुढे बघूया. चला त्या हॉटेलच्या नादात कुठे आलो बघा. हॉटेल हॉटेल असं आहे.
म्हणून जे जेव्हा भेटतं डोळ्यासमोर असतं तेव्हाच ते घ्यायचं. नाही तर मग अशी परिस्थिती आहे. आता नाही म्हटलं त्या हॉटेलच्या नादात आम्ही ते चांगले हॉटेल सोडले आणि आज आम्ही तिकडून बरोबर 10 किलोमीटर पुढे आलो तरी अजून एक हॉटेल भेटत नाही आहे. 2 भेटले, 2-3 भेटले, ते पण असेच बंद. आता कुठे भेटेल हॉटेल? हॉटेल भेटेपर्यंत राजापूर येईल. नाही जेवणाचं आहे ते जे अगं चालू नाही, जेवणासाठी आहे. हे नाश्ता भेटतं इथे फक्त. तू वॉशरूमला जाऊन ये तिथे वरती. हां वॉशरूम आहे, वॉशरूम पण आहे तो तिथे मागे वॉशरूम आहे. तरी बऱ्यापैकी अंतर आपण कव्हर केलेलं आहे भाऊ. काय म्हणताय? कारण अजून 8 पण नाही वाजले, 7:45 वाजले. मी हेल्मेट इथे ठेवतो असं. एक मिनिट हे पकड जरा. कव्हर केलं ना म्हणजे मला वाटलं की 9 वाजून गेले पण आता बघितलं तर 7:45 वाजले. म्हणजे आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. असं हां असं अशी लाईट येते. कव्हर चांगलं आहे. आता लांजा क्रॉस केलं आहे. मला वाटतं आता राजापूर येईल आणि राजापूर नंतर आपला रोड मग सुसाट आहे. तरी पण आपल्याला मला वाटतं 9-9:30 वाजतील कणकवलीला पोचायला आणि 10-10:30 घरी. कारण कणकवलीला परत थांबायचं आहे. अर्धा पाऊण तास तिथे जाणार. चार कॉफी आपल्या 4 पोहे. 4 चहा 4 पोहे. पोहेच चांगले. चलो काढून ठेवतो जरा भाऊ. ऐक बरं वाटलं जरा. हा शांती मिली थोडी. पण त्यांना एक चांगलं झालं हॉटेलच्या नादात थोडं पुढे करून आपण बरं कव्हर केलं. नाही तर आपण जर मागे थांबलो असतो ना खूप टाइमपास झाला असता. हे आता छोटं भेटलं तर बेस्ट आहे. म्हणजे पटापट आपल्या खाऊन कळते. हां मस्त आहे. वेळ लागला असता आणि खूप भरलेली होती सगळे हॉटेल्स. हे परफेक्ट आहे. डायरेक्ट आपल्या गाड्या बाहेर काढले निघालो. आता फक्त चहा आली गरमागरम. पहिली चहा घेतली. चहा घेऊन पोहे आता ॲक्च्युली काय आलेत संपलेत त्यामुळे म्हटलं आरामात येऊ दे. पोहे नाही संपले, पोहे आहेत पण ते बटाटे वगैरे टाकायचे संपले. ते पहिलं काय मला पहिलं आपण काय खाल्लं ते पहिलं मिसळ आणि आता आम्ही पोहे घेतलेले आहेत. मराठमोळी डिश. मला वाटतं अर्धा तास झाला आम्हाला ब्रेक घेतल्यावर. आता फक्त 15-20 मिनटं थांबायचं. नंतर पटापट बाईकवर डायरेक्ट कणकवली. ओके. खतरनाक गरमी चालू आहे. थांब टर्न मारतो मी. नाश्ता करायला थांबलो पण जी गरमी आहे ना बेकारवाली गरमी चालू आहे. बस नाही होत. सीट गेलं मागे. सीट घेतली मागे. चलो. सकाळी 8 वाजेपर्यंत बरं वाटलं पण नंतर जे चालू झालं ऊन खतरनाकवालं ऊन आहे आता. आणि ऊन आणि धुळी बघा. एकदा काय आम्ही राजापूर क्रॉस केलं ना मग हरकत नाही. राजापूरपर्यंत टेन्शन आहे. आपले 2 पार्टनर थोडं पुढे गेले कारण त्यांना पेट्रोल भरायचं आहे. म्हटलं पुढे जावा. बरं वाटलं. जरा विंडशील्ड ओपन करतो. हवा जाऊ दे जरा. कारण गरमी खूप आहे भाई. आपण म्हणतो मुंबईमध्ये गरमी आहे पण सगळीकडेच गरमी चालू आहे. आम्ही अंतर तर कव्हर केलं आहे चांगलं पण आता आम्हाला पोचायला किती वाजतील माहीत नाही. लेट तर होणार 100%. कारण कालच्या दिवसात एवढी लोक निघाली आहेत ना गावी यायला. भरपूर लोक गावी निघाली आहेत त्यामुळे जबरदस्त ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक तर खूप म्हणजे वडखळपर्यंत खतरनाक ट्रॅफिक तुम्ही बघितलात. बघू आता
आता काय रस्ता मोकळा आहे, त्यामुळे आता टेन्शन नाही आणि रस्ता पण छान आहे आता. संगमेश्वरचा जो पहिल्यासारखा जी कंडिशन होती संगमेश्वरची, त्या आता बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं 75% काम झालेलं आहे संगमेश्वरचं. नाही तर संगमेश्वरमध्ये खूप टाईम वेस्ट जायचा आपला, त्यामुळे आता बऱ्यापैकी काम झालं आहे. ह्या 2 दिवसात ना लोक खूप येणार आहेत गावी, कारण कसं आहे मुलांचे एक्झाम रिझल्ट सगळं झालं आहे, त्यामुळे आता सुट्ट्या चालू झाल्या. 1 महिना आता गावी. बहिणींना सांभाळायचं. इकडे काय आहे, बस थांबली आहे, बस बंद झाली वाटतं रे बिचाऱ्यांची. असं काय झालं की खूप प्रॉब्लेममध्ये येतात ना पब्लिक बिचारी. एक तर रात्रभर प्रवास करून येतात आणि त्यात करून बस बंद झाली की बिचारी एवढं थकतात ना त्या प्रवासात. आणि प्रायव्हेट बस पण ना ह्यावेळी खूप आलेत आपल्या गावी, म्हणजे एक्स्ट्रा बसेस. कारण ट्रेनचा तर विषयच नाही. ट्रेनचं तिकीट कधी लाईव्हमध्ये भेटत नाही. जर रिझर्वेशनला तुम्ही काढून ठेवलात वेटिंग लिस्ट आणि जर कन्फर्म झालं तर तुमचं नशीब, नाहीतर लास्ट मोमेंटला किंवा तात्काळ हा जो विषय आहे तर तो कधीच नाही भेटत. आणि मला वाटतं आता एजंट पण बंद झाले, नाही तर पहिलं एजंटकडून तरी भेटायचे, म्हणजे 200-300 रुपये एक्स्ट्रा घेऊन, पण आता ते पण बंद झालं. वेरळ गाव, वेरळ. That girl is a runner. She was born to get away. Hear that two-tone ही वाली विंडशील्ड ना मी आणून ठेवलेली 2 महिने झाले घरी होती, पण मला जी पाहिजे होती ना ती मला भेटली नाही, कारण ती होती बँगलोरला आणि किंमत सांगत होते 4000. तर मला तर थोडी कॉस्टली वाटली, मग ही मुंबईमध्येच घेतली मी. ही मला काहीतरी 1800 रुपयाला पडली. पण म्हटलं ठीक आहे आता घेऊन ठेवली तर म्हटलं लावू, पण लावल्यानंतर खूप छान दिसते. आणि मेन म्हणजे जे मला कामाची आहे ती मला यूज होते, कारण डायरेक्ट हवा आपल्या इथे बसत नाही. आणि त्याच्यावरती अजून एक लावणार आहे लडाखला जाताना, मग मी प्रॉपर सेफ होईल. कारण विंडशील्ड ही काय शो शायनिंगची नाही आहे, त्याच्यामध्ये खूप फायदे आहेत. तर त्यासाठी मी ती विंडशील्ड घेतली. आणि आता लुक पण छान दिसतो समोरून, किंवा मला वाटतं माझ्या गोप्रोमध्ये पण आता छान दिसेल, माहीत नाही आता मला ते आता घरी गेल्यावरती स्क्रीनवरती बघेन व्लॉग कसा दिसतोय. तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा कमेंटमध्ये. काय असेल तर मला प्लीज. लडाखच्या अगोदर प्रॉपर आपले व्हिडिओ येतील आणि लडाख नंतर पण खूप छान छान व्हिडिओ येतील, नक्की बघा. आपल्याला गावाला 2-3 दिवस काम आहे आणि एका मित्राचं गृहप्रवेश आहे, तिकडे जर जायला भेटलं तर तिकडे जाणार आहे. बाकी थोडीशी घरात थोडी हेल्प, बाहेर थोडा एन्जॉय आणि मग परत रिटर्न मुंबई. कारण ह्यावेळी काय आहे लडाखला जायचं आहे, त्यामुळे सुट्टी मी जरा कमी घेतली गावी, कारण लडाखला थोडंसं मला जास्त सुट्ट्या लागतील. प्लस गणपती बाप्पा आहेत, त्यामुळे सुट्ट्या थोडं ह्यावर्षी जपून वापरायच्या आहेत. व्हिडिओ येत राहतील पण थोडं हळूहळू आपलं जरा थोडंसं लडाखनंतर थोडं शांत होईन मी, कारण मोठी राईड आहे, पैसा खर्च खूप आहे. तुमचा सपोर्ट असला तर यूट्यूबकडून जर चांगलं पेमेंट आलं तर जरा हेल्प होईल मला. गाडीचं काम झालेलं आहे, टायर चेंज झालेलं आहे, बॅटरी ओके आहे, सर्व्हिसिंग झालेली आहे. फक्त आता जे काही गोष्टी कॅरी करायच्या आहेत मला ते फक्त घ्यायचे आहेत. आणि मला वाटतं एक सर्व्हिसिंग नंतर करावी लागेल श्रीनगर त्या साईडला गेल्यानंतर. बाकी तर आपली गाडी तर बाईक ओके आहे. कशी वाटली माझी बाईक, टॉप बॉक्स कसा वाटला, लोड केल्यानंतर बाईक कशी दिसते मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. अरे बाबा बाबा बाबा, हा दुसरा दिसतोय. अच्छा गावात हे बो कुठे टाकली वयाने, बाबा बाबा बाबा, आई शपथ. म्हणजे इकडून इकडे आला वाटतं हा. हे बो ही इकडे च्या गावात, मला वाटतं सुसाट येत होता वरून. हा हा सुसाट येत होता, सुसाट. डायरेक्ट चढवले. हे जे नवीन येतात त्यांना त्यांचा प्रॉब्लेम आहे. देवा काळजी, जय जय रघुवीर समर्थ. वा वा, काय रिक्षावर नाव घातलंय, सुंदर. हे नवीन येतात ना पोरं एन्जॉय करायला, त्यांना तो ऊत असतो, ऊत गाडी पळवायची. मग असं मुंबई गोवा हायवेची दणका घेऊन जातात. कणकवलीला परत अर्ध्या तासाचा ब्रेक होणार आहे आपल्या सासूबाईंकडे.
कारण सौम्य तिकडे आहे, त्यामुळे सौम्याला घेऊन जायचं आहे. त्यामुळे तिकडे थोडंसं अर्धा तास जाईल. भाई वा वा वा, मजा आली पळवायला. भाई सुसाट, अरे चल भाई, अरे चल ना भाई, मंदार चल ना. काय झालं, बॅटरी लो झाली वाटतं मंदारची. बॅटरी डाऊन झाली आहे, 100% डाऊन झालेली आहे बॅटरी. सवय नाही रात्रीचा प्रवास. सकाळी थोडंसं झापड येते, रात्री बरं वाटतं 3:30-4 वाजेपर्यंत. मग हळूहळू डाऊन होते बॅटरी. आली आली कणकवली आली, आली आली कणकवली आली. आता आपल्या ह्या 2 पार्टनरला आपण इथून टाटा बाय बाय करूया, कारण आपल्याला जायचं इथे सासूंकडे. हा चला मग. नाही मी इकडे ह्याच्याकडे येतोय. हां कोण? नाही तो पुढे आहे वागद्याला. हां वागदा. चला परत भेटू. कणकवलीला तो पोचलो. किती वाजता माहीत नाही. किती वाजले? 10:22 आम्ही कणकवलीमध्ये पोचलेलो आहोत. अशा प्रकारे घरी पोचेपर्यंत कडक ऊन भेटणार. बाबू वाट बघत असेल. ऊन लागणार तिला जाताना कडक ना. आहे का उत्तर बघूया बाई. उतर उतर. हां पकडलंय. उतर. हां बरोबर. हां एक नंबर, जबरदस्त. हो हालत खराब बाबा, हालत. इकडून का इथून खोल. बाई बाबा काय ग, मोठी झाली ना, उंच झाली. बघे दादाला. हां आला ना. कुठे गेले आजोबा, कुठे गेले? चल लवकर खा पटापट. वाजले बघ किती वाजले? 10:49 झाले. चल लवकर पटापट खा, निघायचंय. ऊन लागते बाहेर. लवकर. आता परत नाही ना एवढ्यात. आता आजीकडे कधी येणार? हा आता मुंबईला यायला सांग आजीला. काय का मुंबईला यायला सांग. आजीला कंटाळा दिला वाटतं तू. आजीला कंटाळा दिलास काय? मग खरं सांग, काय काय खाल्लं? मच्छी, चिकन. दबा थांब जरा. आहे का? थांब जरा बाई. आता एवढं वजन झाले डंपर सारखं. आता बस. थांब जरा. तुम्ही द्या तिला जरा. थांबते ती आई हे करेन मम्मी. बसणार. थोडं मागे सरकतो. झालं ना? बसलीस तू बरोबर? लागत नाही ना काय बाबू? हां लागत नाही ना काय? चला. हां काय केलं दीदीला? खेळत होते ना रोज ते. बाबा आता काय रे वजन झालंय गाडीवर. आता खूप लोड झालंय गाडी. आता पोचायला किती वाजतील? आवाज येतोय कसला तरी.
आता आपल्याला लागतील 1 तास लागेल, 1 तास बरोबर ना. किती वाजले आता? 11:10. 12 12:15 वाजतील आपल्याला पोचायला. एकदा पुढे रोडवर गेलो की हवा येईल मस्तपैकी ना भाऊ. आता गावी मजा करायची, आंबे वगैरे खायचे. इकडे तू यायची भाऊ चालत नाही ना? इकडे यायची काय रोडवर नाही यायची ना? अच्छा. गावी उष्णता आहे पण ना गावी काय आहे, हवा आल्यामुळे थोडंसं बरं वाटतं, म्हणजे एवढं जाणवत नाही गरमी. हा एक टर्न तसा लय खतरनाक आहे आपल्या कणकवलीमधला. म्हणजे कणकवली क्रॉस केल्यानंतर जो एक टर्न येतो गड नदीनंतर, तो थोडा बेकार आहे. म्हणजे लांबून सोपा वाटतो पण एकदम असं एकदम खतरनाक आहे. वागदे 1 किलोमीटर. ॲक्च्युली मला इथे थांबायचं होतं कारण आपला मित्र आला एक तिथे, पण आता तेवढा टाईम नाही आहे. सॉरी, कारण मला बोललेला तो फोन कर, पण म्हटलं नको जाऊ दे. कारण थांबलो ना 10 मिनटं जाणार परत गप्पा मारण्यात. मग त्या 10 मिनटात मी बरंचसं कवर करेन. आता ऊन आलं कडक. वा 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 वा. आंबे खायला भेटत आहेत की काय माहिती, काय संपले आंबे. ओ आंबा, काजू, फणस, बिर्याणी पॉइंट. हा. पणजी 104 किलोमीटर. ग्लोव्ज काढून ठेवले जातात, कंटाळा आला रात्रभर घालून. कधी कधी ग्लोव्ज वगैरे काही नको असं वाटतं बरोबर. हात एकदम दुखतात. आता हा आपला रोड छान आहे, इथून मस्त आहे गोव्यापर्यंत, टेन्शन नाही. आज पब्लिक गोव्याला जास्त गेली आहे, सगळी मुंबईवरून आली आहेत ती. मालवण तारकर्ली पण आपल्याला लय कडक एकदम ऐक. एकदम ना मध्ये खड्डे येतात ना, कळतच नाही. असं वाटतं की तो असा डांबर आहे पण तो खड्डा होता आणि गाडी धन करणं आपटली. बाकी काय नाही. मला कसं कधी कधी काय होतं, बॅक पेन होऊ शकते. म्हणजे कमरेमध्ये ना, म्हणजे आपला जो मणका असतो तिकडे जर फटका बसला ना जोरात तर पुढे प्रॉब्लेम होतो. म्हणून खड्डा आला की मी ना, एकटा असलो ना सिंगल, मी उभा राहतो लगेच. सगळ्यात बेस्ट आहे ते. कुडाळमध्ये प्रवेश केल्यावरती आम्हाला पावसाचं वातावरण दिसतंय जरा ना. पाऊस पडेल असं वाटतं संध्याकाळी. एकदम अचानक मळब होते, अचानक ऊन येते. पाऊस पडला तर मग अजून गरमी होईल, नको तो पाऊस. हा एक तसा सर्कल डेंजर आहे. चला कुडाळमध्ये आलो आपण. आई ग, शेवटी 12 वाजलेच. बाय. आबो कसा गेला इकडे. आता आपण कुडाळमध्ये आहोत, कुडाळ शहरामध्ये. तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुक्काम पोस्ट पाट. पिलं जाऊया? नको मला नको. जाऊया, निघू. ताण लागली ना उन्हामुळे. झालं. चला आता आपला रस्ता आला. आता आपण एक 15 मिनिटात पोचू. आता ह्या रस्त्यावरती एवढं ऊन लागणार नाही, झाडं आहेत ना. बाई मी एवढा पुढे आलोय ना, चेमोटलोय. लिंबू सरबत. हा रस्ता आला की आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या 20 वर्षापूर्वीच्या. थांब उतरून नको ना, मी पहिला उतरतो.
गाडी लागली नाही. बाबा माझ्या लागली तर मी लावते, तू उतर आधी. ऐ ग बाबा, पोचलो बाबा 12:02 बरोबर 12:02 झाली आणि आम्ही आपल्या गावी पोचलेलो आहोत. आता बोलण्याची क्षमता नाही, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे संपवतो. चला टाटा बाय बाय.